नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत असाल ना? तर आम्हीही अगदी मजेत आहोत. आज आम्ही सर्वजण खूपच खुश आहोत. आम्ही का खुश आहोत हे तुम्हाला लवकरच कळेलच, पण आम्ही सर्वजण कुठेतरी जायची तयारी करत आहोत. तर ही आहे किमू, माझी बहीण, आणि ही पण रेडी झाली आहे. आम्ही सर्वजण रेडी झालो आहोत आणि आम्ही आता जात आहोत कारची डिलिव्हरी घेण्यासाठी. किमूने कार बुक केली आहे आणि तिची ही फर्स्ट कार असल्यामुळे ती खूप एक्सायटेड आहे आणि तिच्यासोबत आम्हीही खूपच एक्सायटेड होतो कारची डिलिव्हरीसाठी. तर सर्व तयारी ऑलमोस्ट झाली आहे. आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत. पप्पा तर सर्वांच्या आधी तयार होऊन बसलेले होते, पण आम्ही सर्वजण कॅबची वाट बघत होतो आणि पाऊस पडत असल्यामुळे कॅबवाला सारखी कॅब कॅन्सल करत होता. तर तुम्ही बघू शकता हा हार आहे. आम्ही कारसाठी हा हार घेतलेला आहे. एकदम अनएक्सपेक्टेडली पाऊस आला आणि त्यामुळे आम्हाला खूप लेट झालं. 3-4 कॅब बुक केले आणि प्रत्येक कॅब कॅन्सल झाल्या. आता फायनली एक कॅबवाल्याला बोलवलं आहे, बघूया आता तो येतो का. थोड्या वेळात येईलच बहुतेक. पप्पा तर खूपच इरिटेट झाले होते कारण वेळ खूप झालेला होता. आम्हाला ॲक्च्युली 4 वाजता तिकडे पोचायचं होतं शोरूमला आणि 5 वाजलेले होते घरातच. तुम्ही बघू शकता किती पाऊस पडलेला होता नाशिकमध्ये आणि अजूनही असं वाटत होतं की अजून पण भरपूर पाऊस पडेल. माऊ पण खूप कंटाळली होती. आता एक कॅबवाल्याचा फोन आला की मी येतोय 5 मिनिटात, म्हणून आम्ही आता घराच्या बाहेर निघतो एक एक करून. तर फायनली आमची कॅब आलेली आहे आणि इकडे माऊचं तोंड बघा. तिला त्या कॅबमधून जायचं नव्हतं. तिला प्रायव्हेट व्हेकल्स आवडतात, असे कॅब वगैरेमध्ये ट्रॅव्हल करायला बिलकुल आवडत नाही. ती बोलते त्याच्यात खूप वास येतो घाणेरडा आणि तिला नाही आवडत. पण काही ऑप्शन नव्हता. आम्ही कॅबमध्ये बसलो आणि विंडोज ओपन ठेवायला सांगितल्या, जेणेकरून तिला काही सफोकेशन होणार नाही, काही त्रास वगैरे होणार नाही, कारण तिला नॉर्मली थोडंसं वॉमिटिंगसारखं होतंच कारमध्ये बसल्यावर. तर फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि बघू शकता तुम्ही रस्त्याने खूपच चिकचिक झालेली आहे. पाऊस भरपूर पडलेला होता. तर साधारण 5:30 वाजलेले होते आणि आम्ही शोरूमला पोहोचलेलो आहोत. माझे असे इकडून 2 बोर्ड तिकडून 2 बोर्ड.
ठीक है मैडम। तर आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत आमच्या नव्या कोऱ्या गाडीमधून आणि खूप भारी वाटत होतं नवीन कारमध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी एकदम मस्त वाटत होतं आणि किमूच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट तर तुम्ही बघितलीच असेल ती किती खुश होती। ऑब्वियसली स्वतःच्या जीवावर जेव्हा आपण एखादी वस्तू घेतो ना तेव्हा त्यातला आनंदच वेगळा असतो। आईवडिलांच्या जीवावर काहीतरी कमवण्यापेक्षा स्वतःच्या जीवावर काहीतरी कमवणं हे एकदम भारी असतं आणि तिने ठरवलं होतं की जे काही आयुष्यात मिळवेल ते स्वतःच्या जीवावर मिळवेल आणि आज तिचं हे स्वप्न पूर्ण झालेलं बघून आम्हालाही खूप आनंद झाला होता। तर हा होता आजचा ब्लॉग। तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला की नाही कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये। बाय बाय।